चालू कर. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अंगापूरच्या मैदानामध्ये आणि गट पास गाडी आहे. अंगापूरच्या या मैदानामध्ये कोण आहे आणि कुणी हा गट पास केला आहे हे तुम्हाला दाखवलं जातं आहे आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेवटपर्यंत पहा मुलाखत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं तानाजी शिवाजी यादव, गाव शिरगाव, पाली शेजारी. आपल्या लाडक्या बैलाचं नाव काय? मनसूर. हा मनसूर आता गट पास केला आहे ना, काय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? नाही, आम्हाला पहिल्यांदाच गट पास केल्यामुळं सगळ्यांना सगळ्या म्हणजे आमच्या फॅमिलीला सगळ्यांनाच आनंद वाटतोय. पहिलाच आहे म्हणजे त्याचा पहिलाच गट पास आहे. पहिलाच गट पास आहे. आतापर्यंत कुठं गट पास वगैरे? उंब्रजमध्ये केला होता. 4 गाड्यात गुलालात राहिला होता. 4 गाड्यात गुलालात त्यांनी गुलाल केला होता उंब्रजच्या कदमांच्या बैलाबरोबर, चिक्याबरोबर. तर आज कुणासोबत पळालाय काय? आज वडीच्या बैलाबरोबर बबन बरोबर पळाले. वडीच्या आता आपल्याला ह्याच्यासारखी किती दावणीला बैल आहेत काय सांग? ह्याच्यासारखा एक मोठा मल्हार आहे आणि एक आमच्या घरच्याच गाईचा लहान धनराज उर्फ डॉलर आहे. डॉलर तो एवढाच आहे काय अजून? नाही, ते लहान आहे आणि मल्हार मोठा आहे, चौसा आहे. चौसा आहे. हां, तो नाशिकला गेला होता पळायला, ती बांधून आहे आता. त्याच्याने ह्याची केव्हा तुलना होईल का? बरोबरी होईल? नाही, नाशिकचा तो मल्हार जास्त स्पीडचा जास्तच आहे आणि ह्या आदतच आहे ना अजून. हे 14 महिन्याचा आहे. तुलना तशी करायची म्हणलं तर तसं स्पीडला हा आहेच की मल्हारपेक्षा, पण मल्हार चौसा आहे ना शेवटी. सर वयोमानी सगळं त्याचं बघितलं, त्याचा पाळण्याचं स्पीड एक्सपिरियन्स जर म्हणलं तर तो जास्तच पळतो. जास्तच. आता हे किती दिवसाचा काय वर्ष? हा, हे 14 महिन्याचा. 14 महिन्याचा. ह्याचं काय खाद्य आहे आता? त्याला उडीद डाळ, खोबऱ्याची पेंड, आट्टा आणि मकाचुने. तर याच ठिकाणी आपण या ठिकाणी विचारूया काय कशा पद्धतीनं हा पायरा घडवून आणला. पायरा घडवून आणलेला आदित्य खंडायत पाली आमचे पाहुणेच आहेत, त्यांनी पायरा घडवून आणला आहे. ह्याचं आयोजन नियोजन कधी झालेलं काय? हे 1 आठवड्यापूर्वी झालेलं, 1-8 दिवसापूर्वी झालेलं नियोजन. आतापर्यंत ह्याला पायऱ्याला काय अडचणी येतात? नाही, काय कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही आतापर्यंत. सर्व व्यवस्थित आहे. बघितल्यानंतर ना भाऊन हा असं आहे का काय? कोणतीही अडचण नाही, कधीच नाही अडचण आलेली. व्यवस्थित आहे एकदम सर्व. म्हणजे काही लोकांना आता आपण पाहतोय की पैरे भेटत नाहीत किंवा काय ते नाकारला नाही कधी आजपर्यंत कुणी. लगेच पैरा करतात, काही अडचण येत नाही पैरा करायला. तर आपल्या ड्रायव्हर आपण पाहू शकता, ड्रायव्हर या ठिकाणी चाललेलं इथं फेटा काय त्याला म्हणतो आपण, गाड्यात हे टाकलेलं आहे. ड्रायव्हर आता ह्या गाडी ड्रायव्हरनं पळवली? नाही, ते दुसऱ्या ड्रायव्हरने. पण ड्रायव्हर बी नियोजन मध्ये आहे. नियोजनबद्ध म्हणजे त्यांच्याकडे देखील असते. सुट्टी मेकर सारखे. ह्याचा जर पायरा कोणी ठरवायचा म्हटले तर कोण करते काय? कोण बघते? बबलू, ते ड्रायव्हर अथर्व यादव आणि आदित्य खंडाय, ठीक आहे जण. ड्रायव्हर. तर ह्याला आपल्या व्हिडिओद्वारे जर कोणी मागणी वगैरे काय केली, काय द्यायचं आहे काय? नाही. बघितलं का? नाही. जो खरा पाळणार आहे का नाही तो विकला जात नाही, द्यायचंच नाही. तरी काय ह्याचा समजा लाखांनी किंवा काय नाही अपेक्षा आली मागितलाच कोणी? देणेच नाही. मागितलं होतं पाठीमागे, मालकाने मागितला होता 6 लाखाला. याला आम्ही विंगला पळालो होतो. विंगला झाले होते तेव्हा. त्यांच्या गाडी बरोबर थोडा म्हणजे टाकाटाकीत मार खाल्ला होता आपल्या गाडीनं. त्यावेळी त्याला 6 लाखाला मागितला होता देवडीकर पुणे यांच्या गाडी बरोबर. पण आपल्याला द्यायचंच नाही, त्याच्यामुळे तुमचं 6 लाख नको आणि 10 लाख काहीच नको. तर तुमचा संपर्क नंबर सांगा. ह्याला आपल्याला पायरा जर कोणाला हवा असेल काय तर त्यासाठी 98 500 500 70 661. पुन्हा एकदा सांगा. 98 500 70 661.
ह्या नंबरला संपर्क साधून तुम्ही आपला पायरा निश्चित करू शकता. पायरा करण्यासाठी काय अपेक्षा आहेत पुढच्या? काय नाही पायरा पायरा चांगला असावा. बैला खोंड पळतो, दुई खांदी बाहेरनं पळतो. त्यामुळे काय पायरा कसं फक्त बैल पळणार असला म्हणजे पायरा करायला काय अडचण येत नाही. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि थोडक्यात आपण काही प्रश्न विचारलेले तर त्यांना आपल्याला पूर्णपणे चांगल्या रीतीनं प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि थोडक्यात माहिती दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आत्ता ह्या बैलाच्या पाठीमागं किती लोक आहेत? आता जरी जवळजवळ 10-15 जण आहेत की मैदानामध्ये. मैदानात आता एक सोडायला गाडी पकडायला लोक लागतात, त्यामुळे 10-15 जण आहेत आम्ही. आणि घरातलीच आम्ही 5-6 जण आहे. ह्याचा नक्की असा हा स्वभाव कसा आहे? नाही, गरीब आहे, कोणाला मारत नाही, सांगेल ते ऐकतो. शांत. शांत. तुम्ही जरी आता आपल्याकडे एक जनावर किंवा बैल घरी आपल्या दावणीला असतो, आपण जर बाहेर कुठं कार्याला कुठं गेलो शुभ कार्यालयाला बाहेर गेलो तरी घरातली आमची मंडळी, आई आमचे म्हणजे सर्वच, म्हणजे भाऊजं वगैरे सगळे कोणीही सोडू शकतं, कोणीही पाणी पाजू शकतं, वैरण टाकू शकतं, त्याचं काय नाही वगैरे सर्व चालू शकतं. सर्व व्यवस्थित होतं. सर्व घरातली कोणी फक्त बाहेरचा माणूस आला की मग जरा व्हायचं अडचण येते. नवीनला आपण सुद्धा शांत राहतो किंवा त्याला डावची हे सगळं होत असते. आपण पाहता या अतिशय सुंदररित्या ही मुलाखत चालू राहिलेली आणि आता या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ठीक.